हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. सो आज आहे उपवन फेस्टिवल सुरू झाला आहे, तर आज आम्ही जाणार आहे. तर चला बघूया. आता मी मस्त अशी रेडी होणार आहे. सो हिअर आय एम रेडी. इथे मी मस्त अशी छोटीशी पर्स घेतली आहे. आता मी चालले त्याला घ्यायला, कारण की त्याने त्याची बाईक ऑलरेडी पार्क केली आहे. सो नंतर त्याला जागा भेटणार नाही. सो मग मी आता माझी स्कूटी घेऊन त्याला घ्यायला चालली आहे. सो लेट्स बघूया. सो आता मी आली आहे ह्याला पिक करायला. हे बघा, हा मस्त सेटअपची तयारी करतोय आता. इथे बघ ना, वर्षीप्रमाणे यंदाही चाललो आहे ओपन फेस्टिवलला, आणि यावेळी शूट करणार आहे, त्याचा ब्लॉग बनवून टाकणार आहे. आमचे सेलिब्रिटी बसले मागे सेलिब्रिटी बसले आणि ते आता हे करतात, ब्लॉगिंग चालू केले त्यांनी. आता त्यांच्यासाठी मस्त असा ब्लॉग शूट करू, तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. मस्त रस्ते पण सुंदर, आमच्या ठाण्यातले रस्ते सुंदर. ह्या वर्षी गाड्या बघ किती कमी पार्क केल्या, म्हणजे बरं आला. आम्ही आलोय टॉच मोकळा रस्ता आलेला आहे, आता जाम मोकळा रस्ता आहे. बघा किती ट्रॅफिक आहे, आणि रस्ता पण जाम मोकळा आहे एकदम. आमच्या ब्लॉगरनी बोललेला रस्ता मोकळा भेटेल पुढे. त्यांना मी सांगितलं रस्ता मोकळा भेटणार नाही पुढे. त्यांना आता मोकळा रस्ता भेटला आहे. आता गाडी लावायची सीन्स आहेत, गाडी कुठे लावायची तुम्ही बघू शकता. पार्किंगचे वांदे झालेत पूर्ण. आम्ही आधी तिकडे पार्क करणार होतो, पण लिटरली तिकडे फाईन मारतात. अशी बाहेर जर गाडी लावली तर फाईन मारतायत. जर तुम्ही अशी सिक्वेन्समध्ये गाडी लावली ना तर फाईन नाही मारताय. मागचा दादा बोलला, दादा इथे गाडी नको लावू करून फाईन लावताय. म्हणून आम्ही पूर्ण खाली उतरले आणि आता जागा बघतोय ना की कुठे जागा भेटते. हे बघा, हा लावतोय. कशी बशी जागा तर नाहीये पुरेशी, बट आता काही लावणार गाड्या. माझी गाडी नाही, मला काय टेन्शन नाही. गाडी घासतोय तिची. तर बघा, व्हिडिओ चालू ठेवलाय पोरीनी व्हिडिओ चालू ठेवलाय. बघा बघा, कुठल्याही गाडीला न टच करता गाडी लावली. आम्ही सक्सेसफुली गाडी पार्क केली आहे. मिशन सक्सेसफुल केलंय मी. एकदम काम 25. पण आज पहिला दिवस तरी पुरेशी गर्दी नाहीये, म्हणजे नाहीच गर्दी आहे, कारण की मागच्या वर्षी खूप गर्दी होती. तर चला बघूया. हो चला आता बघूया. मला दाखवत आहे पाळण्यात बसू, मस्त एन्जॉय करू पाळण्यात. हा मग पाळण्यात बसू. हे बघा, खूप मोठा पाळणा आहे, खूप लहान पोरांच्या पाळण्यात तुलाच बसवणार आहे मी त्याच्यामध्ये. लहान पोराला मी त्यातच बसवणार आहे पाळण्यात. मी तुला बसवणार आहे. मस्त बसवणार, पण हिने पैसेच नाही आणलेत कॅश. मी तिच्या भरोसावर आला, कारण तिने मला घेऊन आली इकडे, पण ती माझ्या भरोसावर आली आणि मी कॅश नाही आणले. काय नाही, जो काय खर्च होणार तो सगळा हा खर्च करणार आहे, मी काही करणार नाहीये. आणि ह्याला पाळण्यामध्ये सुद्धा बसायचं, तर मी त्याला लहान पाळण्यात ते जे पाळण्यात ना त्याला बसवणार आहे. ह्याची पूर्ण लहान पोराला लहान पाळण्यात बसवणार आहे. ह्याची इच्छा मी पूर्ण करणार आहे. मोठा पाळणा पाहिजे. सो आता आम्ही फायनली गेट जवळ आलोय. आम्ही ऑलमोस्ट 10 मिनिटं चालून इकडे आलोय. तर चला बघूया. बॅकनी पण ठेवावं पण लागतो ना चालू. फ्लॅश अरे फ्लॅशची काय गरज आहे? पण आता एवढा हा ना, एवढा उजेड पडला तरी बोलतो फ्लॅश चालू कर. काय संबंध आहे का? एवढे फ्लॅश आहेत. मी एकटी जसे मस्त व्लॉग बनवते. सो आता आम्ही लेकच्या दिशेने चाललो आणि ते खूप छान असे रंगचित्र खूप भारी भारी रंगचित्र. हा, खूप छान छान पेंटिंग काढले. रंगचित्र खूप भारी भारी, सुंदर सुंदर आहे. प्रत्येकाने या आणि एकदा बघून जावं. खूप आम्ही इकडे, ही बघा इकडे, आणि खरा शो मग तिकडे चाललाय. विठ्ठलाच्या मूर्तीच्या इथे खरा शो तिकडे चाललाय. काय तनु, मग कसं वाटतंय दरवर्षी प्रमाणे यंदा इकडे आले? खूप छान वाटतं, पण आज पहिला दिवस म्हणून अजून कोण आलं नाहीये.
गर्दी उद्यापासून होईल असं वाटतंय. तर चला मस्त गर्दी नाही तर पटकन एन्जॉय करून घेऊया सगळं. दरवर्षीप्रमाणे यंदाही आलोय मी कोकण फेस्टिवलला. हिला घेऊन आलोय, या लहान बाळाला घेऊन मी आलोय तुला दरवर्षी. घेऊन आले, तू नाही मग मला खर्च- घेऊन आलाय. खर्च कर खर्च खर्च तू करणार. खर्च कसा मी करणार, तू घेऊन आला तर नाही खर्च तू खर्च करणार. ह्याच्याकडूनच सोडून जायचंय का तुला बोटिंगला? जायचं. जायचं तुला जायचंय का? मला ना जायचंय. पैसे तू भरणार आहेस का सांग, मग जातो. मी नाही पैसे. पैसे मग जाऊन दे. काय बोललोय मी हिला बोटिंग साठी? तेव्हा तिकडे बोटिंग आहे, बोटिंग चाललंय तिकडे. राऊंड फिरत असता, राऊंड पूर्ण तलावाचा. रात्री भारी वाटेल. चल ना. गेले बोटीचा विचारायला. अच्छा विचार ह्यांना विचारू. पण मशीन बोट आहे विचार. का? काय माहिती, विचार ना, जा ना आता विचार. मशीन बोट चालू आहे आता, फक्त पेंडल. झाला पोपट. जीव नाही आमच्या अंगात, पेंडल आम्हाला चालवायचं. हा दोघं पॉसिबल नाही होणार एवढ्या पेंडल मारायला. पागल आहे का मी? हवा टाईट होईल माझी अर्धी तिकडे. एक तर मला जाऊ दे, फोबिया आमचा आहे, प्लॅन फोबिया मला कॅन्सल. प्लॅन पाण्याचा. कॅन्सल करतो आम्ही आता. गाईज जर तुम्ही यूट्यूब बघत असाल, इंस्टाग्राम बघत असाल, व्हॉटएव्हर तुम्ही कोणताही सोशल मीडिया जर बघत असाल, तर तुम्हाला कुठेही व्हिडिओ दिसली की गर्लफ्रेंडचे फोटो कसे काढायचे, सो प्लीज ती व्हिडिओ मला पाठवा. मला बघायचे. हा, कारण की ह्याला माझे फोटो नाही काढता येत. लिटरली चार फोटो फोटो, कधी काढतच नाही. 4-5 फोटो म्हणून काढतो, फोटो त्यातला काढायला मला जमत फक्त नाही. एकच आवडतो. पोरींचे फोटो काढायला जमत नाही मला. बाकी मी फोटो काढतो मस्त, फक्त पोरींचे जमत नाही. प्रोफेशनल पोरींचे काढायला बोलते, माझा काढ बोलते. पोरींचे नाही काढायचे. पोरींचे नाही काढायचे तुला, माझा काढायचा. तेच बोललो, तू पोरगीच मग शिकू. हा, तू बोले पोरींचे. पोरींमध्ये सगळ्यात खूप पोरी येतात. मग शिकून घे प्लीज. ह्याला शिकवा कोणीतरी. हा की 3 वर्षाचा क्लास करतो मी, त्याचा मोठा क्लास करतो एकदम कोर्स. म्हणजे आयुष्यभर कसं टेन्शन नाही राहणार. 50 वर्ष तरी टेन्शन नाही राहणार. 50 वर्ष मग तेवढंच जगणार आपण, जास्त नाही जगणार. 50 वर्ष बस झाले. 50 वर्ष नाही असं बोल ना. अनलिमिटेड म्हणजे जेवढं होईल तेवढं होणारच नाही. लॉजिकच नाही. 50च बोलणार का? 50च. ओ पीछे का राज है वो नहीं बता सकते. छड्डो रहने दो प्लीज. जर भेटलं तर पाठवा मला, ठीक आहे. आता जे बॉईज आहेत त्यांना माहिती आहे त्यांच्या गर्लफ्रेंडचे फोटो कसे काढायचे, तर ह्याला टिप्स द्या. मला टिप्स द्या. मी माझा Comment मध्ये इंस्टाग्राम, हा माझा इंस्टाग्राम आयडी सुद्धा तिकडे कमेंट मध्ये टाकले तर मी वाचेल. हा ठीक आहे. नाही तर कमेंट करा, काही करा. कमेंट वाचायची. तेवढं करा माझ्यासाठी. मला फोटो खूप आवडतात आणि जे की नाही काढून देत माझे फोटो. बरोबर बोलली, गोष्ट एकदम मान्य करतो मी जी. मग नाही येत कर. मला फोटो काढायला, तर काय करू? शिकून घे नाही यार. शिकायचे मला. काय मला लागतात फोटो. चला बाय बाय. आले असं एवढं प्रसन्न वाटतं ना, खूप छान वाटतंय. म्हणजे तिकडे संगीत चालू आहे. कोणते संगीतकाराला ते नाही माहिती, पण खूप छान वाटतंय. एकदम असं मस्त हवा सुटल्यासाठी की गावाला भजन कसं चालू असतं सेम तशी फिलिंग येते. म्हणजे खूप भारी वाटतंय. गावाला जेव्हा भजन चालू असतं ह्या वेळेला, तेव्हा आम्ही घरी झोपलेलो असतो की मस्त झोप येते. कारण की गावाला कंटिन्यू भजन चालू असतं रात्रभर. तेवढ्या वेळ तर जागू नाही शकत ना मंदिरात जाऊन, मग घरी झोपून जायचं. तुला फील का होतं इकडे असं विठ्ठलाच्या मूर्तीमुळे फील होतं? जाम भारी काय घालून आले? ह्याला सांगा जरा माझ्या बर्थडेला काय गिफ्ट द्यायचं, ह्याला सगळ्यांनी सजेस्ट करा. आम्ही आज आलोय तर खरं, आणि इकडे खूप छान असा सेटअप केलाय. तो कदाचित उद्याच्या शो साठी आहे. हा, आजचा शो तिकडे ठेवलाय उद्या आणि परवा आणि उद्याचा शो इथे होणार आहे. आता रोज तर येऊ नाही शकत, आलोय आज. आलोय इकडे. तुला दाखवू काहीतरी. दाखव. दिवाळीसाठी लाइटिंग घेऊन द्यायची का? 2-2 आहेत, तिकडे की तिकडे की. उचलतील तुला ते. एक गणपतीला लावून आणि एक दिवाळीला लावून. फुकटमध्ये लाइटिंग भेटली आहे, म्हणजे त्यांनी अशीच आणली आहे. एक्स्ट्रा स्टॉक पडलाय तर घेऊन जाऊया. बघू कुठे ही बघ, उचलतील ते तुला उचलतील ते. वायर कापू आणि घरी जाऊन तिला इकडेच चिपकशील तू, इकडेच राहशील. नाही लागत आहे. इकडेच राहशील, मग तुला इथंच ठेवावं लागेल तुला चिपकून. ठीक आहे, तू नाही बोलतेस म्हणून नाही घेत. किती भारी वाटतंय ना. पण आधी असं नव्हतं. जेव्हा आम्ही स्टार्टिंगला जॉगिंग करायला यायचो ना अवी आणि मी, तेव्हा पूर्ण दगड होते. आता आम्ही सगळं झाडं बिडं लावलेत मस्तपैकी. खूप फ्लावर्स पण लावलेत. छान सुंदर केलंय असं.
किती छान असं डेकोरेशन केलंय, खूप छान. आलो इकडे, इथे आम्ही मागच्या वर्षी सुद्धा आलेलो, तरी खूप छान छान असे पेंटिंग लावलेले होते. तर ह्या वर्षी बघूया आपल्याला नक्की काय काय बघायला भेटतंय. सो लेट्स गो इनसाइड. आतमध्ये गेल्या गेल्या बघते तर काय एवढे सुंदर चित्रांनी एवढं लक्ष वेधून घेतलेलं, म्हणजे खूप छान असे रिअलिस्टिक 3D इमेजेस असे मस्त असे पेंटिंग केलेले. हॅट्स ऑफ आहे त्या कलाकारांना की ज्यांनी हे चित्र असे खूप छान काढलेत. असं वाटत होतं की फक्त त्यांच्याकडे बघत राहावं, फक्त बघत राहावं. एवढे सुंदर, एकदम छान वाटत होते. म्हणजे माझ्याकडे आता खरं तर शब्द नाही आहेत की मी असं काय डिस्क्राईब करू, एवढे सुंदर चित्र होते. तर मी एकच बोलेल की तुम्ही सगळ्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा. आणि एक कला काय आहे, बोलतो ना प्रत्येकाच्या हातामध्ये कला असते, तर ती ही एक कला आहे. खूप छान, म्हणजे असं वाटतं की ते चित्र आपण समोरासमोर अनुभवतोय. खूप सही आहेत, खरं खूप सही आहेत. पेंटिंग्स खूप सही आहेत. एवढ्या भारी पेंटिंग्स काढल्यात ना. कशा आहेत तन्वी पेंटिंग? खूप छान वाटतंय, एकदम रिअलिस्टिक वाटतंय. सो हे बघा, हा आईस्क्रीम खायला बोलवतोय. तिलाच बोलत आहे का आईस्क्रीम खायला? मला नाही बोलत, मला नाही बोलत. आम्ही आलोय तर पहिल्या दिवशी पण लिटरली इकडे काहीच नाहीये, म्हणजे एकही स्टॉल ह्या लोकांनी लावले नाहीत. आय डोंट नो, म्हणजे बाजूचे स्टॉल आहेत, म्हणजे खाली स्टॉल लावतात ना तेवाले काहीच नाही आहेत. आणि इकडे वांदे झाले तर आमचे खायचे प्यायचे शॉपिंग करायचे, कारण की काहीच नाही आहे. पूर्ण रोड मोकळा दिसतोय, माणसंसुद्धा आज आली नाही आहेत. म्हणजे ओपन फेस्टिवल, चक्क ओपन फेस्टिवल वाटत नाही. तुम्ही कायच बोलू मी आता, बोलण्यासारखं काय राहिलंच नाही आहे. उद्या तर आम्हाला परत घेऊन येणार नाही, तो बोलेल घरी झोप, आराम कर, टेन्शन नको दे माझ्या डोक्याला त्रास ना. मला शेवटी काय नाही भेटला खायला, म्हणून आम्ही आता हे मलाई घेतले खायला. परवडणार हे नाही, जाम महाग. लिटरली एवढ्या गोष्टी महाग होत्या की मी असं, मेरे को 1 मिनिट को चक्कर आ गया. थालीपीठ 100 रुपये, पुरणपोळी लिटरली 300 रुपयाला 2 पुरणपोळी, असं काय त्याने लावलेलं विचित्र चित्र विचित्र. अरे हावरे, आठवू ना जरा, पूर्ण खाऊन टाकलं यार. मागच्या भेल पण घेतली स्टेशनला, ती पण तुम्ही गाचा 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 खाल्ली. अरे मग कायला घेतलेली माझ्यासाठी ना. तर असा सक्सेसफुली आमचा ओपन फेस्टिवल बघून झालाय. मी नाही केली, ह्याने केले. ह्याने काय नव्हतंच बघण्यासारखं, पहिला दिवस होता म्हणून आज सगळेजण झोपलेत. म्हणजे बेसिकली सगळ्यांनी हा विचार करते पहिला दिवस आहे, जाम गर्दी असेल तर आज जाऊया करून. आणि तो पण, आणि सेम विचार मी पण केला की अरे पहिला दिवस आहे, कोणच येणार आहे, आणि कोणच आलं नाही. लिटरली कोणच नव्हतं, काहीच नव्हतं. आलो आणि गेलो असा आमचा आजचा व्लॉग होता. बघूया काय खायला भेटलं तर खाऊ, नाहीतर काय घरी जाऊ. सो काहीतरी खायचं म्हणून मी माझ्या नेहमीच्या स्पॉटवरती आले. तर हे आहे द रिगल मोमोज. अतिशय उत्तम, म्हणजे आमची फेवरेट प्लेस आहे ही. खरं तर आम्हाला जेव्हा केव्हा मोमोज खायचे असतात आम्ही इकडे येतो. तर तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि स्पेशली ही जी व्हाईट चटणी आहे ती माझी फेवरेट आहे. ओ माय. सो अशा प्रकारे आजचा ब्लॉग इकडे संपतोय. मी 1 प्लेट मोमोज पार्सल घेतलेलं आणि त्याने चायनीज घेतलं ह्याच्यासाठी खायला. सो आता हा ड्राईव्ह करतो, ह्याला मी घरी सोडायला जाईल आणि मग मी माझ्या घरी जायला निघून जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग. जो कोण ओपन फेस्टिवलला जाईल त्याने खाली कमेंटमध्ये सांगा कोण कोण गेलेलं, काय काय होतं, कारण की आम्हाला काहीच भेटलं नाही आहे.